परंतु मराठा समाजाच्या तरुणांना, मराठा समाजाच्या उद्योजकांना जे मिळतं ते ओबीसींना तरुणांना दिलं पाहिजे ना। हे बघा, विद्यार्थी आणि शिक्षण घेणाऱ्या लोकांना आम्ही कधी विरोध करत नाही, त्यांना राज्य सरकारने काय योजना द्यायच्या त्या दिल्या पाहिजे। परंतु राज्य सरकार आता काय करायला लागलंय, ओबीसींना जे मिळत नाही ते ओबीसींना कधी देण्याचा हे कधी केलं नाही, परंतु मराठा समाजाला जे ओबीसींना मिळतं ते मराठा समाजाला द्यायचं। परंतु मराठा समाजाला जे काही एक्स्ट्रा मिळतं ते सुद्धा ओबीसींना दिलं पाहिजे। आणि विशेषतः आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या लोकांना 10-10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची जाहीर राज्य सरकारनं केली, परंतु ओबीसींच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तुम्ही कधी देणार? राज्य सरकार दुजाभाव करते, राज्य सरकार ओबीसी आमचा डीएनए म्हणून फक्त ओबीसींचं मतं घेण्याचं काम करते आणि ओबीसींचा केसानी गळा करण्याचं केसानी गळा कापण्याचं काम करतंय। हे चालणार नाही। ओबीसी समाजाने सुद्धा डोळे उघडले पाहिजे, कारण राज्य सरकार मराठा समाजाच्या उद्योजकांना वेगळा न्याय, मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांचा वेगळा न्याय, परंतु ओबीसींच्या उद्योजकांना 1 रुपया मिळत नाही। ओबीसी